मुंबईत 100हून अधिक लोकल फेऱ्या रद्द. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत. प्रवाशांचा खोळंबा. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. काल शुक्रवारी प्रगती एक्सप्रेसच्या धडकेत एका मोटारमनचा मृत्यू झाला होता. मात्र मोटारमनच्या संघटनांनी ती आत्महत्या असल्याचा दावा केला आहे. या मोटारमनच्या अंत्ययात्रेला त्यांचे सहकारी गेल्याने मुंबईतील लोकल सेवा कोलमडली आहे. 100हून अधिक लोकल फेऱ्या रद्द होऊन ऐन गर्दीच्या वेळेत आणखीन लोकल रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात पाणी साचल्यावर किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र आज एका वेगळ्याच कारणामुळे लोकल सेवेचा बोजवारा उडाला असून अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वे प्रशासनावर आली आहे. काल शुक्रवारी एका मोटारमनचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीला अन्य मोटारमन आणि रेल्वे कर्मचारी गेल्याने आपल्या मनुष्यबळामुळे लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुरलीधर शर्मा या मोटरमनचा स्टँडहर्ट स्टेशनजवळ प्रगती एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला होता. मुरलीधर शर्मा हे पनवेल CSMT लोकल घेऊन जात असताना कुर्ला स्थानकात सिग्नल पासिंगची घटना घडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाकडून त्यांची चौकशी सुरू होती. यामध्ये कारवाई होईल या भीतीने त्याने स्टँडहर्ट स्टेशन दरम्यान प्रगती एक्सप्रेस समोर आत्महत्या केल्याचा दावा सहकार्याने केला होता. तर रेल्वेने त्यांचा अपघाती मृत्यू असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या अंत्यविधीला त्यांचे सहकारी गेल्याने व ते तात्काळ परत न आल्याने रात्रीपर्यंत आणखीन लोकल रद्द कराव्या लागल्याची शक्यता आहे. मुरलीधर शर्मा या मोटरमनच्या मृत्यूचा निषेध म्हणून अन्य मोटरमननी डबल ड्युटी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सायंकाळी 7 वाजल्यापासून लोकल CSMT स्थानकात खोळंबलेले आहेत. महामुंबई चॅनेलसाठी सीताराम कळंबे, मुंबई.